सुंदर
सुखनो हे एरती माई क दुखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोली आई से अविनाश करी आपोली आई से लावी मनामी से गोविंदाचे एरती माई क दुखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवर कीर्ती मागे एरती माई क दुखाची जनती नाही आदि अंती अवसान विठ्ठल विठ्ठल
विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रत्न पाषाण कुंकरून पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जन कल्याण करता आपल्या मुखार विंदातून अमृतवाणी जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करता असतं हे दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबर यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र आपलासा एक देव करावा हे सांगणारा विठ्ठल एक तरी देव आपलासा केला पाहिजे पण कसा ज्याच्याशिवाय या जीवाला दुसरीकडे कुठंच सुख भेटणार नाही असा देव आपलासा करावा का तर या लोकांमध्ये वावरत असतात हे दिसणारे सगळे माईक आहेत म्हणून सांगतात यांच्याकडनं फक्त दुःखाची प्राप्ती होणार आहे सुख भेटणार नाही सुख फक्त एकच भगवंत देऊ शकतो म्हणून त्याला आपलासा करा पण महाराजांना विचारावं महाराज फायदा असेल तर आपलासा करतो कारण आजकाल लोक फायद्यापोटीच प्रत्येक गोष्ट करतात फायदा नसेल तर कुठली गोष्ट करणार नाही आता आम्ही कीर्तनाला तुम्ही म्हणसाल तुमचा काय फायदा पाकिटाचा फायदा आहे म्हणून आलाय का नाही म्हणजे काही ना काही फायदा लोक पाहतातच बरं म्हणून फायद्यापोटी मग माझा फायदा आहे का महाराज म्हणतात फार मोठा फायदा आहे तो भगवंत काय करतो अविनाश करी आपुली आईचे लावी मनापिसे गोविंदाचे आपल्यातले दुर्गुण नाश करतो आपल्याला स्वतःसारखं बनवतो आणि मला गोविंदाच्या नावाचं वेड लावतो म्हणून आपण काय करायचंय तो पंढरीश परमात्मा म्हणा भगवंत म्हणा आपलासा करायचंय मग एवढं करत असताना एक करायचंय आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय करायचं तर इथं जन्माला आल्यानंतर आपण मरायचं गड्या इथं प्रत्येकाला मरावं तर लागणार आहे पण जाण्या अगोदर आपण जात असताना शरीर रूपानं जावं नावा रूपानं शरीर रूपानं जावं आत्मा रूपानं जावं पण नावा रूपानं कीर्ती रूपानं आठवणी रूपानं माणसाच्या मनात जिवंत राहावं असं काहीतरी करून जावं असं महाराज अभंगामध्ये सांगतात अभंगाचा शब्दशार्थ चिंतनाकडे वळणावरी भक्ती दया घन शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु
गेलं असणारं श्री संत बाळूमामा यांचं सुंदर असं मंदिर, गोपाळपूर सुंदर असं मंदिर, आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर असं आज महाशिवरात्रीच्या पर्वावरती सुंदर असं कीर्तनाचं नियोजन असणार आहे. या ठिकाणी संतोष लेंगरे यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे बाबांनी. अगदी खरं पाहायला गेलं बाबांमुळं या ठिकाणीचा आम्हाला या महाशिवरात्रीच्या पर्वावरती कीर्तन सेवेचा लाभ घेता येतोय बरं. कारण की महाशिवरात्र म्हणजे साधी सुधी रात्र नाही बरं. महाशिवरात्र अगदी महादेवाची असणारी प्रिय रात्र म्हणजे कुठली महाशिवरात्र. आजच्या महाशिवरात्रीचं फार मोठं महात्म्य आहे. आणि त्या शिवरात्रीला या शिवरात्रीला आपण काय करावं तर जेवढं महादेवाचं भजन करता येईल तेवढं करावं. आता तुम्ही म्हणताल महादेव काय महादेवाचं गुणगान गायचं कारण महाशिवरात्र आहे. मग बाळूमामांचं आम्ही काय करतोय तर बाळूमामांपाशी काय करतोय तर ऐका. बाळूमामा म्हणजे कोण आहे तर साधे सुधे नाही तर बाळूमामा साक्षात रुद्राचा अवतार मानलं जातं. महादेवाचा अवतार म्हणजे कोण आहे तर बाळूमामा आहेत. तर या शिवरात्रीला जरी बाळूमामाचं भजन केलं तरी सुद्धा ते महादेवाला जाऊन मिळणार आहे बरं. एकाच अवतार आहे. कारण बाळूमामा वैद 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 म्हणून सगळ्यांनी जोरदार खणखणी दणदणीत मामांच्या समोर बसलो ना तर मामांना सुद्धा वाटलं पाहिजे खऱ्या अर्थाने माझी लेकरं माझ्यासाठी जयघोष करतात. म्हणून बाळूमामाच्या घ्या ना हातवरती घ्या जरा हातवरती घ्या जरा भजन कराल. ज्याचे हात जास्त वर होतील ना ते कॅमेऱ्यात दिसेल. ज्याला दिसा वाटतं त्याने हात वरती करा बरं. वा 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 बाळूमामाच्या किती आनंद आहे. 2च मिनिटं भजन केलं किती समाधान वाटलं. भजन
कधी अगदीच माग पुढे पाहायचं नाही. बिनधास्त हात वरती करून आज जयघोष करायचा. बाकीच्या देवांना हात जोडून जयघोष केला जातो, पण मामांचा मात्र हात वरती करून जयघोष केला जातो. का? मामा मी सर्वस्वी तुमचा आहे, तुम्ही सर्वस्वी माझे आहात. ही भोळ्या बाबड्या भक्ताची सेवा चरणावरती अर्पण करून घ्या. म्हणून आपण काय करायचे? हात वरती करून काय करायचं? जयघोष करायचा. म्हणून जयघोष करता यायला पाहिजे, अंतकरणातून म्हणता आलं पाहिजे. कारण आज महाशिवरात्र, जेवढं महादेवाचा आणि आपल्या बाळूमामाचं गुणगान करता येईल तेवढं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा. कारण आपल्याला या ठिकाणी इथं जे आपल्याला काशीला जाऊन म्हणा, बाकीच्या तिकडं केदारनाथला वगैरे जाऊन जे भेटणार होतं पुण्य, ते जाग्यावरती आपल्या गोपाळपूरमध्ये बाळूमामाच्या मंदिरामध्ये आपल्याला भेटते. ज्यांच्याकडे भेटते ते असणारे लेंगरे काका, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आज सुंदर असं नियोजन या ठिकाणी काकांनी ह्याही वर्षी फार आग्रह केला की महाराज तुम्हालाच यावं लागतंय. आणि शेवटी कसं आहे, मामांच्या भक्तापुढे आपल्याला काही बोलता येत नाही, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचे आभार. या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. सगळी असणारी मंडळी इथं आहेत. मला एकच सांगायचंय, फक्त जयघोष चालू झाला की कुणी मागं सरकायचं, जोरदार खणखणीत दणदणीत म्हणायचं. बरं, अंतकरणापासून म्हणायचं. बाळूमामाचा जयघोष असो किंवा महादेवाचा. आता महाशिवरात्र आहे, बाळूमामा म्हणजे त्यांचा अवतार आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या अवताराचं सुद्धा गुणगान केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी जोरदार खणखणीत दणदणीत शंभो शिवशंकर आवाज दे ना, जोरदार आवाज आला पाहिजे. आवाज आवाज. खरं सांगू, मी फक्त वरण भाताचे तरी एवढं वरडते. असा आज माझा उपवास आहे. बरं आता कसा आवाज आला? हात म्हणाला एवढं वरडते. जयघोष करायला, जयघोष करताना जोरदार खणखणीत हा शंभो शिवशंकर. जरा जयघोष मोठ्यानेच करा. इकडं पलीकडे बसणारी म्हातारी वयस्कर माणसं, तुम्ही जर लोड घेऊ नका. माझं हे तरुणांना सांगलंय, कारण की उगा काय जयघोष करता करता झालं दिलं तर माझ्यावर नाव येईल. म्हणून आपली पुढल्या वर्षी गरज आहे, लय लोड घेऊ नका. पण तरुणांना जरा जोरदार खणखणीत दणदणीत म्हणा. तेवढीच महादेवाच्या कृपेने यंदा तरी पार्वती भेटली तर भेटल. लय अवघड झाले आता, म्हणून जरा जोरदार खणखणीत दणदणीत जयघोष केला पाहिजे. जे मोठ्याने जयघोष करल त्याला जाताना माझ्या पाकिटातलं 100 रुपये बक्षीस. उग उग बक्षीस म्हणले मावशा काय बरोबर नाही गड्या. असं म्हणलं हे कधी कधी असं होतं, सगळं बोलून जाते मी, पण उग उग म्हणायचं ध्यानात न जातं. आणि त्याच्यामुळं कीर्तन झालं तर माझ्या गाडीपर्यंत माग माणसं येतात, महाराज मगाच लय अवघड आहे. असं जर म्हणलं ना, मला माझी टायर विकून गाडी घेऊन जावं लागलं. पण फक्त जोरदार झालं पाहिजे गड्या. शंभो शिवशंकर. मी काय पुन्हा पुन्हा तुमच्या गावात येणार नाही. उद्या मी तुमच्या गावात येणार नाही. तुमची शेजारी तुमच्या शेजारी दररोज आहे, त्याच्यामुळं तिच्यासोबत दररोज गप्पा मारा, पण आज शांत चित्तेने कीर्तन ऐका. विठ्ठल या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावरती सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं पाहायला गेलं सुंदर अशा वातावरणामध्ये. आता सांगायला गेलं आमचे गायक हे अचानक रद्द झाले, म्हणून आम्हाला आमची टीम उभा करावी लागली. आमचे मोंडेवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिवाजी काका, छोटेसे आमचे विणकरी. आमच्या विणकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. त्यांच्यापेक्षा त्यांचा विणा मोठा आहे, हो, पण तरी सुद्धा लेकरू विणा घेऊन उभा राहिले का नाही. मग आपली लेकरं काय करते बघा, जरा बघा. गोपाळपूरच्या बाया बघा बघा, हे लेकरू एवढंच आहे तरी विना घेऊन. आपलं लेकरू मम्मी घरीच. म्हणून खरंच या लेकराचं करावं तेवढं कौतुक कमी. मग अशी लेकरं पाहिली ना, मग वाटतं की कुळी कन्या पुत्र होत
की जे सात्विक तयाचा हरिक वाटेले बाबू लेकरा करता जोरदार लेकरं उभारायला पाहिजे होती. एवढं सुंदर मंदिर आहे, एवढं सुंदर वातावरण आहे, एवढं सुंदर कीर्तन आहे, आपली लेकरं उभारायला पाहिजे. पण आपण ती पेरणी करत नाही किंवा आपण ते लेकरांना देत नाही. त्याच्यामुळे कुठंतरी म्हणून या ठिकाणी सुंदर अशा असणार आमच्या सिद्धिताई या ठिकाणी आहे. आधी कोण असणारे संपूर्ण मुंडेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे माऊली दादा आहेत, आमचे दादा या ठिकाणी शिवाजी काका आहेत, बाबा या ठिकाणी संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित आणि सुंदर असे कीर्तनामध्ये. हा मुंडेवाडी म्हणजे इथली मुंडेवाडी नाही बरं, इथं पण आहे ना मुंडेवाडी. हा ती मंगळवेड्याच्या पुढं बिना पाण्याची मुंडेवाडी म्हणतात ना, ते तिथले आहेत ते. तशी आताची पाण्याची आहे पण आधी म्हणत होती बिना पाण्याची. इतक्या लांबून इथपर्यंत आलेत, त्यांचे आभार. आधी कोण असणारे सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर असे बाबा सुद्धा अगदी महादेवाचा आणि यांचं भजन चालू झालं. काय आनंद घेते तो. हा मग अशी किती ताल धरला त्यांनी, कसं नाचायला चालू केलं. महिला मंडळी लगेच फोन काढले, बाबाची शूटिंग काढली. हो का आवडलंय, आवड लागते याच्यामध्ये सुद्धा. कारण कुठं नाचावं ज्याला कळलं तो जगामध्ये धन्य झाला. खरंच आहे, खऱ्या अर्थाने इथला आनंद घेतला पाहिजे. कारण धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे आणि नाचू कीर्तनाचे गोपाळपूरच्या बायका हो बोला जरा बोला. कुठं नाचलं पाहिजे? कुठं कीर्तनात, कुठं कीर्तनात नाचलं पाहिजे. कुठे नाचलं पाहिजे? कुठं बोला गड्या. मी आधी सांगितलं ना 100 रुपये बक्षीस भेटेल तुम्हाला. म्हणून कुठं नाचलं पाहिजे? जरा आवाज येऊ द्या. कुठं नाचलं पाहिजे? जरा आवाज येऊ द्या. जरा आवाज आला पाहिजे. आणि म्हणून नाचावं कुठे हे ज्याला कळलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हो म्हणून कीर्तनामध्ये आनंद घेतला पाहिजे, कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. विठ्ठल सर्व मंडळी सुंदर असे मृदंगाचार्य या ठिकाणी सुंदर असे कॅमेरामॅन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी कोण असणारे सर्व मंडळी या ठिकाणी मुंडेवाडीचे असणारे त्यांचे अगदी मनापासून आभार. आधी कोण असणारे या ठिकाणी हा नितीन दादा घोडके या ठिकाणी आहेत आणि निलेश जाधव दोघांकरता जोरदार टाळ. आधी कोण असणारे सर्व मंडळी सुंदर असे सिस्टीम वाले दादा, दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ करायला. कारण दररोज बोलून बोलून पाक जीव कासावीस होतो, त्याच्यामुळे सिस्टीम चांगली लागते. लोक म्हणतात काय गरज आहे, काय गरज आहे लोकांना वाटतं बरं का. पण दररोज कंटिन्यू आम्हाला सकाळ संध्याकाळ दररोज 2-2, 3-3 तास बोलायचे. मला तर वाटते मी म्हातारे होईपर्यंत बोलून 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 मुक्की बिकी होती का काय कोणाला. एवढं बोलणं काय लोणावळ्याला कीर्तन होतं बाबा, 3.5 तास कीर्तन झालं. नुसतं बोलायचं नुसतं. आणि त्या जरा सिस्टीम चांगली लागली तर चांगलं आहे. सिस्टीम चांगली नसल्यामुळे एवढा आता कशाला ताण होतोय की सहज सुद्धा बोलता येत नाही. पण या ठिकाणी सुंदर सिस्टीम आहे, त्याच्यामुळे एवढा अट्टहास करावा वाटत नाही. म्हणून फार सुंदर सिस्टीम. दादांकरता एकदा जोरदार टाळ्या. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसा ऐका, इथं आल्यानंतर आपल्याला कीर्ती करायची, पण कीर्ती करत असताना काय करायचंय
कीर्ती करत असताना काय करायचं, कीर्ती होण्याकरता एक करायचंय, पहिले मधले चरण सोडून द्या, पण पहिलं शेवटचं चरण आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचंय की आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तरच आपली कीर्ती या जगामध्ये राहणार आहे. म्हणून आपुला तो एक आपलासा देव करायचा आहे अंतःकरणातून, पण असा करायचा आहे की त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठंच आपल्याला सुख भेटणार नाही. कारण आज या कलियुगातल्या माणसाला काय पाहिजे, सुख पाहिजे, सुख. महाराजांनी जीवाची मागणी ओळखली, या जीवाला सुख पाहिजे. मग देव आपलासा करा म्हटलं की नुसतं देव आपलासा करणार नाही, यांना सांगावं लागेल देव का आपलासा करावा. कारण देव आपलासा केला की देव काय देतो, सुख देतो. काय देतो, सुख देतो. आणि इथं बसणाऱ्या सगळ्याला नवे नवे महाराजांसकट सगळ्याला काय पाहिजे, सुख. काय पाहिजे, काय पाहिजे, टाळकरी काय पाहिजे, सुख. वा, सृष्टीवाले दादा काय पाहिजे, सुख पाहिजे. इकडे बसणारे काय पाहिजे, सुख पाहिजे का नाही लेकरा, हो सुख पाहिजे का नाही. मग पेपर असताना सुख असतं का सुट्टी असल्यावर सुख असतं. खरं बोला गड्या, खरं बोला, खरं खरं. तुम्हाला तुमच्या मास्तरची शपथ आहे. आता ते मास्तरची शपथ येऊनच चुकलं का, ते मारायला बसलेत परत. हो, म्हणून सुट्टी आल्यानंतर सुख का, पेपर आल्यानंतर सुख. काय रे लेकरा, हो आ मगाशी लय बोलत होता, आता बोला बरं. आणि म्हणून जीवाला काय पाहिजे, सुख पाहिजे. मग सुखा करता तळमळ करतो, पण सुख भेटत नाही. आपल्याला काय वाटतं, फोन घेतल्यानंतर सुख भेटेल. फोन घेतल्यावर खरंच सुख भेटतं का हो. आता इकडं नाही म्हणताय, इकडं हो म्हणते, भेटत भेटत लेकर कशाला हो म्हणते. वा रे पट्ट्या, हो तुम्ही जाताना फक्त माझी भेडी आहे मला सांगते. आता नाही, ज्या लोकांना फोन बघायची आवड आहे त्यांना सुख कुठं भेटणार, फोन मध्ये भेटणार. पण फोन मध्ये सुख नाही, कारण की आयुष्य वाया घालवतो. 2-4 रील पाहण्यामध्ये आपण आयुष्य वाया घालवतो. म्हणून खऱ्या सुखाचं साधन ते नाही, पण आपल्याला कळायला वेळ निघून जाते. म्हणून सुख कुठं हे कळलं पाहिजे. कारण तुम्हा मला सुखाची प्राप्ती व्हावी याच्याकरता प्रत्येक गोष्ट करतो. सांगू तुम्हाला, आजकाल लोक सुखा करता नाही तर आता त्या फोनचा विषय आला म्हणून आजकाल फोन, टीव्ही, गाडी, बंगला हे सुखा करता नाही झालं, फक्त दाखवायला झालं. दाखवायला झालं. साध्या सुद्धा फोनवर सुद्धा काम होतं, पण तरी सुद्धा आपल्याला काय पाहिजे, काय पाहिजे, आयफोन. मावशीला इकडे चांगलं माहित आहे, मला वाटलं माहितीच नसेल. हा, आयफोन पाहिजे. साध्या फोनवर एक काम होतं, पण फोन कसला पाहिजे बघा. आता खरी गाडी लागली म्हणे आयफोन पाहिजे. साध्या फोनवर पण काम होतं, पण जगाला दाखवायचे का, जळली पाहिजे ती लोक, जळली. जाळ आणि धूर संघट निघला पाहिजे लोकांचं म्हणणं. हो, लोक बंगला बांधतात कशाला, राहण्याकरता कमी, दाखवण्याकरता जास्त. अहो राहण्यापुरतं 1-2 खोल्या झाल्या, बाद झालं की, पण तरी नाही 2 मजली बंगला काचेचा, वरती मस्तपैकी नाव टाकलेलं ना, असं केल्याशिवाय शोभा देणार नाही. गावात नाही असलं घर बांधायचं, गावात नाही असलं घर बांधायचं. ऐका, म्हणून आजकाल फक्त दाखवण्याकरता गाडी घेतो. गाडी साध्या गाडी फिरता येतं, आपल्याला जाता येतं, पण तरी सुद्धा आपल्याला काय पाहिजे, घेतली तर बुलेट. हा, घेतली तर बुलेट, घेतली तर फॉर्च्युनर, त्याच्याशिवाय मजा नाही. अरे एकाला चौकात नेऊन सत्कार करावा एवढी गुन्हे, फार अवघड आहे हो. कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून दाखवण्याकरता झालं, पण खऱ्या सुखाची अनुभूती नाही. खरं सांगू, हे सुख आपण शोधतोय ती जागा चुकली. खऱ्या अर्थाने सुख पाहायला गेलं तर सुख संसारी नाही का. आम्ही इथं सुख शोधतो, इथं म्हणजे कुठं संसारात सुख नाही. खरं सुख इथं, खरं सुख इथं आहे. कारण हे पाहिलं तर, हे कळलं तर सुख आपल्याला इथलं सुख भेटणार आहे. नाही तर संसारात सुख शोधतो, पण त्या संसारामधलं सुख नाही. तिथं काय म्हणून सांगतात, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार.
घडणार म्हणजे ही लेकरं आहेत आणि देवरूपी आहेत. कारण जोपर्यंत या जीवाला काही कळत नाही, काय खावं, काय प्यावं, काय ल्यावं, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देव या लेकरांमध्ये वास करत असतो. अशा लेकरांकडून पाया पडून घ्यायचं. मला नवल वाटतं काही काही मावशी अशी लेकरं घेऊन येतात मुंडकटचे कुठं काय करत आहे. असली लेकरं नाही आणत पाया पडायला, कारण हे येतच नाही. कारण एवढी करामती देवटे पाया पडायला येणार चुनकुरा घेऊन जा. मग मी पण असल्याचं नादी नाही लागत. आले ठीक, नाही आले तरी लय भारी. हो, म्हणून खऱ्या अर्थाने देवरूपी. आणि या लेकरांना कीर्तनात टाळ्या वाजवणं म्हणजे आपल्या देवानं कीर्तनात टाळ्या वाजवणं. मामा कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन येतो म्हणतात ना, तसं असतं ते. पण ते कळलं पाहिजे. पण ऐका, सुखा करता आपण तळमळ करतो, पण सुख कुठं आहे हे कळायलाच आपल्याला वेळ निघून जातो गड्या. खरंच सुख आहे ओळखून घ्या. सुख असं आहे बाबा जीवनात. सुख 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 म्हणजे काय? सुख काय आहे हो? सुख एवढंच आहे, पण एवढी आत्मशांती त्याने भेटते कशी? एखाद्या माणसाच्या पाठीमागं वाघ लागावा, पळत पळत त्याने पळत जावं. आता वाघ पाठीमागं लागला, कुठं जावं, काय करावं त्याला कळेना. झाडावरती गेला. झाडावरती गेल्यानंतर तिथं त्याला काय झालं, मधमाशा दिसल्या. म्हणून त्याने झाडाच्या फांदीला लटकायला ठरवलं. लटकत असताना त्या झाडाच्या खाली काय होती, विहीर होती. आता लटकाय लागला, पण विहिरीमध्ये खाली उडी टाकावी तर विहिरीमध्ये होता साप. विहिरीमध्ये काय होता, साप होता. पाठीमागं काय लागला होता, वाघ लागला होता. पाठीमागं लागला होता वाघोबा, पाण्यात मध्ये होता नागोबा. जरा यमक जुळवा की. पाठीमागं लागला होता वाघोबा, पाण्यामध्ये होता नागोबा. त्याला प्रश्न पडला काय करावं. हात सोडावा, पाण्यात जावं तर साप खालती आहे, आणि परत जमिनीवरती जावं तर वाघ पाठीमागं लागलेला आहे. आणि ह्यांना काय करता, असंच टांगून राहावं तर झाडाला काय होतं, मधमाशीचं पोळ होतं गड्या. हो, मधमाशा. आणि मधमाशा अशा असतात बाबा, थोड्याच चावतात पण असं लाल बुंदच करून सोडते. हो, लय त्यांचं कामच लय वेगळं असतं. आणि मग त्याने विचार केला काय करावं. हात सोडावं तरी पंचायत आहे, नाही सोडावं तरी पंचायत आहे. काय करावं, काय करावं. त्याला हात घसरायला लागला. त्याच्या मनामध्ये एवढी भीती, एवढी काय करावं, खाली साप आहे, इकडे वाघ आहे, वरती मधमाशा, काय करावं, एवढा सगळा मनामध्ये विचार असताना तेवढ्या वरून मधमाशीच्या पोळातून मधाचा एक टिपका खालती पडावा. अगदी मधाचा टिपका त्याच्या ओठावरती पडावा. आणि ओठावरती पडल्यानंतर त्याने तो जिभीने चाटून घ्यावा. आणि जिभीने तेवढाच मधाचा एक टिपका त्याने चाटून घेतला की त्याच्या लक्षात आलं सुखाची अनुभूती. काय आलं, सुखाची अनुभूती. वाघ पाठीमागे लागला म्हणजे दुःख आहे, खालती साप आहे दुःख आहे, वरती मधमाशा आहेत दुःख आहे. पण तेवढ्यातून एक मधाचा टिपका ओठावरती पडावा म्हणजे काय, सुख आहे, सुख. कारण इथं दुःख पाहता पर्वता एवढे, सुख पाहता किती सुख आहे. तर अगदीच आपण तांदळा एवढं सुद्धा नाही, आपल्या तिळा एवढं. दुःख पाहता पर्वता एवढं आहे, म्हणजे दुःख किती पर्वता एवढं आहे, पण सुख मात्र छोटस आहे. पण एवढं सुख की जीव शांत करून जातं. मग त्या सुखाकरता तुम्ही आम्ही तळमळ करतो. मग सुख पाहिजे तर मनुष्यानं काय करावं. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
घ्यावा ते नेहमी न जीवा सुख नव्हे त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठं सुख वाटणार नाही असा देव आपल्यास करून घ्या. मग सुखा लागी करीशी तळमळ परी तू पण नरीशी जाय एक वेळ. पण आपण मात्र सुखा करता देव आपलासा करत नाही. देवाने फक्त मागणी पूर्ण करावी म्हणून देव आपलासा करतो. इथं किती लोक आहेत तो इथं मंदिरात आलेली मंदिरात आपण येतो देव भेटावा देव आपला स्वभाव म्हणून येतो का नाही तर देवाने मला काहीतरी द्यावं म्हणून मंदिरामध्ये येतो. खरंय का नाही माय खरंय का नाही देवाला काहीतरी द्यावं म्हणूनच येता का नाही. आता काय खरं नाही म्हणूनच येतो ना. खरं बोला खरं. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे खोटं जर बोलला तर मला चांगलं माहित आहे येताना शेजाऱ्याला घेऊन कीर्तनाला आला आहे का नाही. जर खोटं बोलला शेजारी तुमच्या शेजारी बसली उचक देऊ देऊ मरल ती नाही मारायची तर मग जरा खरं बोला की आपण मंदिरात देवाला मागण्या करता जातो. देव आपला स्वभाव म्हणून जात नाही गड्या. मग खरंच विचार करा की आपण करतोय ते बरोबर आहे का आपला देव आपण बरोबर केलेला आहे का नाही गड्या. आपण कामापुरतं बघा कामापुरतं पावला तर विठोबा नाहीतर मसोबा कुठे गेलाच नाही. पावला तर महादेव नाहीतर बाकीचे देव तर कुठे गेलेच नाही. पावली तर जगदंबा नाहीतर बाकीचे देव कुठे गेलेच नाही. म्हणजे पावला तर देव धरायचा नाहीतर देव वारावारी सोडायचा. वारावारी आपण वारावारी देव करतो. कसं आला सोमवार की लगेच भजन चालू केलं आपण. कोणाचं सोमवारी कोणाचं भजन असतं. वार माहित आहेत का तुम्हाला. वार किती असतात. किती वार 7 वार. आता तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तर द्यायचं 7 वार. आता मग 7 वारातला पहिला वार सोमवार आला. सोमवार की लगेच भजन चालू केलं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय आरती उतारू रे संतोषी लगेच देवीचं गुणगान गेला लगेच
असं सांगत जा. गेला कुठला वार गेला? मंगळवार. आला बुधवार. बुधवारी एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दादा प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. मग गेला असं पांडुरंग परमात्माचं भजन. गेला बुधवार. आला गुरुवार. बरोबर ना? गुरुवार आला. मग गुरुवारी लगेच निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आळूचा चलाते दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हा हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एवढ्या टाळ्या वाजवल्या म्हणजे ना अधिक दिसते तिकडे म्हणून गुरुवारचं भजन. गेला गुरुवार. आला शनिवार. राहिला होता का? चला आला शुक्रवार. मग आनंदी निर्गुण प्रगटली भावान लगेच देवीचं गुणगान चालू. गेला शुक्रवार. आला शनिवार. शनिवारी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आता पहा शनिवार शनी देवाचा आहे पण मारुतीरायाने म्हणावं जो कोणी शनिवारी माझी उपासना करेल त्याला मी शनी देवाच्या पीडेतून मुक्त करेन. म्हणून शनिवारी कुणाचं भजन केलं जातं? मारुतीरायाचं भजन केलं जातं. शनिदेवाच्या पीडेतून मुक्त व्हायला आताची माणसं एवढी करामती निघाली, लेकरं एवढी करामती निघाली. आता आपले वाडवडील सांगतात की प्रत्येक शनिवारी मारुतीरायाला पाणी व्हावं. पिंपळाची पानं मारुतीरायाला द्यावी आपण म्हणतो. पानं वगैरे द्यावी. अजून पूजा करावी. तेलानं तुपाने त्यांची आंघोळ घालावी आपण म्हणतो. पण पाणी घालण्याकरता जातोय का लोक म्हणजे लेकर आताची पाणी घालण्याकरता जातात. आता पाहिलं माय आमच्या इथली लेकरं पाणी घालायला म्हणून गेली. मारुतीराया शनिदोष जावं म्हणून त्यांची उपासना आहे. ही लेकरं पाणी घालायला गेली. शनिदोष जावं म्हणून नाही पाणी घालायला गेली. मारुतीराय आम्हाला काय तुमच्यासारखं राहायचं नाही. आम्हाला काय तुमच्यासारखं राहायचं नाही. आम्हाला संसार सुखी करायचा आहे म्हणून आमचं भलं व्हावं असं काहीतरी करा. यंदा तरी कुणाच्या तरी नावाचं डोक्यावरती तांदूळ. मारुतीराय सुद्धा हसत असते गाड्या. पट्ट्या एवढं सोपं असतं तर मी असा राहिलो असतो का? हा आणि तो मलाच येऊन विचारतोय म्हणलं ना किती अवघड आहे. म्हणून शनिवार गेला. शनिवार आला रविवार. रविवारी लगेच खंडोबाचं भजन चालू. गेल्या रविवार आला. मग आला सोमवार. हे चक्र आपलं फिरतच राहतं. आपलं बदलत नाही. कारण आपण देव आपलासा करत फक्त फायद्यापुरता करतो. भेटला तर ठीक आहे. नाही भेटला तर दिला सोडून. आपल्याला पावला तर ठीक आहे. नाही पावला तर दिला सोडून. तुम्ही मामांना भजताय ना अंतःकरणातून मामांनाच भजा. कारण मामांपाशी सगळे दैवत आहे. जगाचा मालक सुद्धा मामांचं दर्शन करण्याकरता आतुर होतो. मग विचार करा मामांचं सामर्थ्य काय असेल. हो म्हणून मामा म्हणजे साधी विभूती नाही. एक देव केला ना एकच. मामांचं भजन करता मामांचं, पांडुरंगाचं भजन करता पांडुरंगाचं, विठ्ठला नंतर आपल्या महादेवाचं भजन करता तर महादेवाचं. धरला ना एक तर एकच करायचा. पण असा करायचा की त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठं सुख वाटणार नाही. सुख वाटणार नाही असा देव आपलासा करायचा. आणि त्या सुखाकरता त्या देवाने आपल्याकरता प्रत्येक गोष्ट करावी. मग सुख कुठं आहे? तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुख एक हेची ठाई बहुबाई संतांच्या सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. म्हणून सुख या भगवंता बसे तो भगवंत आपलासा केला पाहिजे. अहो मामा म्हणजे असे की मामांचे नाव घेण्यामध्ये सुद्धा सुख आहे. नुसतं मामांच्या नावानं चांग भलं म्हटलं तर या जीवाला सुख भेटतं का नाही? दिवसभर आपलं काम करून करून त्रासवलेला असतो. पण नुसतं अंतःकरणातून बाळमामाच्या नावानं चांग भलं म्हटलं की अंत करून भरून येतं आणि खऱ्या सुखाची अनुभूती होते. नुसतं नाव घेतलं तर मग मामा प्रत्यक्षात भेटल्यानंतर किती सुख भेटेल विचार करा. आणि म्हणून मामांच्या नावानं जयघोष केला पाहिजे. आपण सुखाची अनुभूती होते. म्हणून बाळमामाच्या नावानं चांग भलं देवा चांग भलं काय Bye.
जर घेतलं तर सुखाची अनुभूती होते. म्हणून एकच करावा, पण अंतःकरणापासून असा की त्या देवाला सुद्धा आपल्याशिवाय चैन पडली नाही पाहिजे, आपल्याशिवाय चैन पडली नाही पाहिजे, दुसरीकडे कुठं सुद्धा वाटलं नाही पाहिजे, असा देव आपला असं करा. मग असंच एक जणांनी ऐकलं की चला एकच देव करायचं. मग त्याने रात्रंदिवस मामांचं भजन करायला चालू केलं. रात्रंदिवस जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा. ऐका, रात्रंदिवस मामांचं भजन करायला लागला. ऐका, आणि रात्रंदिवस मामांचं भजन केल्यानंतर मामा साक्षात त्याच्या समोर उभा राहावं मामांनी, आणि मामांनी त्याला दर्शन द्यावं आणि म्हणावं, बाबा अरे माझे भजन करणारी एवढे, पण मला तुझं भजन फार आवडीने आवडलं, कारण तू अंतःकरणापासून भजन केलं आणि अंतःकरणापासून तुम्हाला माझं म्हटलं. बरं का, ज्या दिवशी तुम्ही आम्ही देवाला माझं म्हणेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने देव तुम्हाला आम्हाला भेटेल, देव तुम्हाला आम्हाला कळेल. माझं म्हणता आलं पाहिजे, माझं म्हणता आलं पाहिजे. मग त्याने म्हणायला चालू केलं, बाळू मामा माझे 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 माझे, बाळू मामा माझे मी बाळू मामा. माझ्याकरता एवढं भजन, माझं एवढं नामचिंतन केलं की आता तुम्हाला आपलं समानदार माझा मामा आहेत असं तू म्हटलं ना, म्हणून मी रात्रंदिवस तुझ्या सोबत राहायला तयार आहे. त्याने अंतःकरणातून सांगितलं, मामा तुम्ही एक वेळ माझ्यासोबत सुखात नसला तरी चालेल, पण दुःखात माझ्यासोबत राहा. तुम्ही सुख देताना म्हणजे दुःखात मला सुखाची अनुभूती होईल, म्हणून दुःखामध्ये तरी माझ्यासोबत राहा. म्हटल्यानंतर मामाने म्हणा ठीक आहे गड्या, पण ते म्हणे मामा तुम्हाला जग पाहायचंय, जगाचं भार व्हायचंय, मग तुम्ही माझ्यासोबत राहाल का नाही, तुम्ही माझ्यासोबत आहे का नाही हे मला कळणार कसं. मामा म्हणले कळणार कसं, ठीक आहे तुला जर असं वाटत असेल मी तुझ्या सोबत नाही, त्यावेळेस त्या वेळेस फक्त मागे वळून पाहायचं, मी तुला मी आहे का नाही याचा पुरावा देत जाईल. कसा, तर माझ्या पावलाचा छपा मी पाठीमागं उमटवत जाईल. म्हणून 5 पावलं चालली की हे मागं पाहायचं, मागं त्याला 4 पावलं दिसायची, 2 पावलं त्याची आणि 2 पावलं ऐकताय ना, 2 पावलं कोणाची, 2 पावलं कोणाची, मामाची. 2 पावलं त्याची, 2 पावलं मामांची, 2 पावलं त्याची, 2 पावलं मामाची. चालता चालता 5 पावलं चालली की त्याने पाठीमागं पाहायचं, 2 पावलं त्याची, 2 पावलं मामाची, 4 पावले दिसायची. आणि एकदा झालं असं, महाभयंकर संकटामध्ये अडकला, आता बाहेर निघतोय का नाही, आता वाचतोय का नाही असं त्याला झालं, आता मरतोय असं झालं. पण ऐका, क्षणात त्या संकटातून तो बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर तो म्हटला, त्याने विचार केला की देव आपल्यासोबत सुखात तर असतो, पण या दुःखाच्या अडचणीच्या काळामध्ये देव आपल्यासोबत होता का नाही हे पाहू म्हणे. म्हणून त्याने पाठीमागं वळून पाहिलं तर आता मात्र त्याला 4 पावलं दिसलं नाहीत गड्या, आता फक्त 2च पावलं दिसली. किती, 2च. एवढा राग आला त्याला, तळपायाची आग मस्तकाला गेली, लाल बुंद झाला आणि मामांना हाका मारायला चालू केलं, मामा ओ बाळू मामा काय म्हणत होता तुम्ही, अरे सुखात नाही पण दुःखात येईल, नेमकं आता अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये एकटं टाकून गेला ना मामा, अहो कसा तुमचा विश्वास ठेवायचा, कसं तुम्ही जीवाला सुख देणार हो, या जीवाला त्रास देऊन गेला हो मामा. मामाला ऊन दोन बोलायला लागला, मामांना सहन झाला नाही, मामाने तिथे यावं म्हणे. का रे बाबा काय झालं, काय झालं म्हणजे सुखात नाही पण दुःखात येणार म्हटलं होता ना, का आला नाही, काय काल नाही म्हणलं. मामाने विचारलं कोण, म्हटलं मी आलो नाही. म्हणे नाही आला. अहो एरीवारी 4 पावलं दिसायची, पण आता मात्र किती दिसली, 2च दिसली. एकटं टाकलं ना संकटात, एकटं टाकलं ना संकटात. म्हटल्यानंतर मामांनी म्हणा, अरे वेडा आहे तू,
ज्या दिवशी तू मला माझं म्हटलं होतं ना त्या दिवशी मी सुद्धा तुला माझंच मानलं होतं आणि म्हणून अडचणीच्या काळात अरे एरीवारी 4 पावलं दिसायची आणि या अडचणीच्या काळात 2च दिसली. त्याचं कारण ती 2 पावलं गड्यात तुझी नाही, ती 2 पावलं माझी आहेत. का माझ्या भक्तांनी मला माझं म्हणावं आणि त्याला संकटात मी पाहावं असं होणार नाही. तुला मी माझ्या खांद्यावर उचलून घेतलं म्हणून फक्त माझी पावलं उमटली, तुझी उमटली नाही. म्हणून तू क्षणात संकटातून बाहेर निघाला. म्हणून मामांसारखे साधू संत, मामांसारखे भगवंत असे असतात की भक्तावर सगळं संकट दूर करतात. कारण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणून देव सुद्धा आपला करत असताना असा आपला सकरा एकच करायचं, पण असा त्याच्याशिवाय कुठं दुसरीकडे सुख वाटणार नाही. का कारण हे बाकी सगळे कसे ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. पण शेवटच्या क्षणाला कळतं, आताच कळत नाही आपल्याला. का शेवटच्या क्षणाला कळतं? कारण ज्यांना आपण अंतःकरणातून आपलं म्हणत होतो ना, शेवटी तीच लोक आपल्याला जाळून जातात. ज्यांच्याकरता आयुष्यभर धडपड केली, ज्यांच्याकरता आयुष्य झिजवलं, शेवटी तीच लोक आपल्याला जाळून जातात. हे शेवट कळतं, पण तेव्हा कळून काय उपयोग होत नाही. मग तेव्हा साधू संतांचे प्रमाण आठवतात की साधू संत म्हणत होते बरोबर होतं का? नाही रे नाही गुणाचे नाही रे नाही गुणाचे शेवटी कळतं, पण तेव्हा कळून काय उपयोग होत नाही. म्हणून बाबा हो
आपल्याला काय करायचंय, या लोकांमध्ये न अडकता तो एकच देव आपला साथ करायचे. या जन्मात करून घ्यायचं काम माहितीये का? तर तुम्ही आम्ही कोण आहोत, तर त्याची लेकरं आहोत. मग लेकरांनी मायबापाची आठवण नाही काढायची तर कुणी काढायची? म्हणून आपण त्याच्या आठवणी करता प्रत्येक गोष्ट त्याच्या करता करावी का? आपण तुम्ही आम्ही त्याची लेकरं आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात ममेवांश जीव लोके जीवभूत सनातन. म्हणजे तुम्ही आम्ही काय आहोत, ते भगवंताची लेकर आहोत. तर लेकर आहोत तर लेकरांनी मायबापाची आठवण काढली पाहिजे. कारण त्यांना जर विसरलं, भगवंताला विसरलं, त्याला आपलंसं नाही केलं तर विसरली तया थोर झाली गोविंदाचे त्याच्या नावाचं वेळ पिसे लावतो. कारण गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देव होईन जे म्हणती ते देवाची होती. म्हणून आपण तुम्ही आम्ही जरा देवाधर्माला लागलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, गुणगान गायलं पाहिजे. कारण जिथं भजन केलं जातं माझे भक्त गाती जेते नारद आम्ही उभा तेथे ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये परितयापासी पांडवा माझा. जिथं नाम घोष आहे जगाचा मालक धावत पळत तिथं येतो. म्हणून सर्वांना गोड असं हाताने टाळी मुखाने नाम घेत भगवंताचं भजन करूया. विठोबा तर नावा रूपानं कीर्ती रूपानं पाठीमागं राहावं असं काहीतरी करून जायचंय. कारण
इथं आल्यानंतर मरावे परी कीर्ती रूपे उरावे. का? कारण आपण गेल्यानंतर आपलीच माणसं आपला फोटो सुद्धा ठेवत नाहीत, आपलीच माणसं आपण घातलेली कपडे सुद्धा ठेवत नाहीत, आपण वापरलेल्या वस्तू सुद्धा ठेवत नाहीत गड्या. मग हे बाकीच्या वस्तू काही आपलं मागं राहणार नाही. जर काय राहत असेल तर जन्मताच भेटलं होतं नाव, ते नावच राहतं. म्हणून आपलं नाव मागं राहावं असं काहीतरी माणसानं करून जावं. कारण नावाला इथं फार किंमत आहे, फार किंमत. म्हणून नाव असं करायचं की मेल्यानंतर सुद्धा त्या नावाच्या रूपानं तुम्हा आम्हाला जिवंत राहता आलं पाहिजे. आज ज्ञानोबरांच्या नावानं ज्ञानोबरा तुमच्या आमच्यामध्ये आहेत. आज बाळमामाच्या नावानं बाळमामा तुमच्या आमच्यामध्ये आहेत. आज पांडुरंग परमात्माच्या नावाने तुमच्या आमच्यामध्ये आहे. म्हणून नावाला फार किंमत आहे. म्हणून नाव असं करा. हा नाव केलंच पाहिजे. नावाला फार किंमत आहे. उगा जन्माला आला आणि ओ जीव होऊन मेला असं काही करू नका. आज पहा, आज आपल्या लेंगरे परिवार, आज बाबांनी सुंदर असं मंदिर इथं बांधलेलं आहे. सुंदर अशा मंदिराची स्थापना आहे. कदाचित बाबा जरी इथून जर गेले ना तर पिढ्यानं पिढ्या हे मंदिर इथंच राहणार आहे. वीट ना वीट इथंच राहणार आहे. बाबांचं नाव त्या निमित्तानं निघत राहणार आहे. हो, या मंदिराच्या रूपाने त्यांचं नाव निघणार. म्हणून नाव निघाल असं काहीतरी करावं. आता मंदिराच्या रूपानं नाव निघणार आहे. आता काही काही लोक करतात ना, काही करतात, पण त्यांचं नाव निघेल असं नाही. नाव निघावं असं करावं, नाव राहावं असं काहीतरी करावं. साधू नाव कोणाचं राहतं? जी व्यक्ती देव देश धर्मा करता, साधू संता करता आणि माय बापासाठी करतात ना, त्यांचंच नाव जगामध्ये अजरामर होतं. म्हणून आपलं नाव राहावं असं करावं. कारण इथं आल्यानंतर काय करावं तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
होता ते होता, आता हार पण मोठे झाले. असू द्या विनकरी, तुमच्यासाठी लवकर कीर्तन संपायचा वेळ लावणार नाही मी, फक्त थोडा वेळ थांबणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज महाशिवरात्रीचा पर्व होता आणि महाशिवरात्रीचं महत्व समजून घेणं फार गरजेचं आहे. महाशिवरात्र पहा, प्रत्येक महिन्यामध्ये जशी एकादशी येते तशी प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र सुद्धा येते. शिवरात्र सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये येते, पण आम्ही कॅलेंडर नीट बघितलं तर दिसेल आपल्याला. हो, काय काय लोक कॅलेंडर घेतलंय कशासाठी तेच कळत नाही. ते बघण्यासाठी नाही, दुधाचं ते मांडण्यासाठी केलेलं आहे. आज किती गेलं, सकाळी किती गेलं, एवढ्यासाठी कॅलेंडर करून ठेवलंय. अवघड झाले. कशा करता कॅलेंडर असं बघण्याकरता. पहा ना, आज काय आहे, या तिथीला काय आहे, त्या तिथीला काही सगळं लिहिलं असतं. प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष असतो, प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र असते. पण जशी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये येते, पण आषाढी कार्तिकी वारी मोठी मानली जाते, तशी शिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये येते. पण ती सगळ्या शिवरात्रीची महत्वाची मेन मोठी शिवरात्र जी मानली जाते ती म्हणजे या महिन्यात आलेली महाशिवरात्र. काय महाशिवरात्र, महादेवांची शिवरात्र. आणि महादेव म्हणजे साधे कुसुदे दैवत नाहीत का, जे स्वतःच्या स्वार्थाकरता अमृत पितात त्यांना देव म्हणतात. जे स्वतःच्या स्वार्थाकरता अमृत पितात त्यांना देव म्हणतात. पण जगाच्या कल्याणाकरता जे विष प्राशन करतात त्यांना देवादिदेव महादेव म्हणतात. अशा महादेवांच्या महाशिवरात्री. आता महाशिवरात्रीला आपल्या महादेव आणि पार्वती माता नृत्य करतात. तांडव, तांडव ऐकून आहे का तांडव? एक शिवतांडव म्हणून उपस्थित आपल्याकडं. शिवतांडव माहित नसलं तर घरी गेलं गुगल करा, बघा ना, ऐका जरा. मी सांगणार नाही, कारण की आता सगळं सांगत बसलं तर तुम्ही घरी गेलं त्याची दक्षता घेणार नाही. शिवतांडव कुणी लिहिलं शिवतांडव? एक शंकराचार्यांचं सुद्धा शिवतांडव आहे. आणि दुसरं म्हणजे शिवतांडव कोणाचं आहे नाही माहित तुम्हाला? घरी गेल्या गुगल करा. मी काही म्हणत नाही, कारण गुगलवर सगळं भेटतं. जे मागाल, जे सर्च करेल ते सगळं गुगल वरती भेटतंय का नाही? अगदी आपल्याला स्वयंपाक जरी जमत नसला तर स्वयंपाकाचं नसतं, अशी अशी भाजी करा, ती भाजीची रेसिपी टाकली की सगळी रेसिपीच्या रेसिपी येते का नाही? गुगलवर काय भेटत नाही म्हणून सांगा, सगळं भेटतंय बायको सोडली तर. हो, बाकी सगळं भेटतं. कारण आई याला एवढं रान दाखवतो, घर दाखवतो, तरी भेटना, फोनवरती कुठून भेटायची, म्हणून फार अवघड. आणि म्हणून आता पहा, विठ्ठल 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 म्हणून शिवरात्रीला महादेव पार्वती तांडव करतात. तांडव कुणी रचलं तर पहिलं तांडव शंकराचार्यांचं तो तांडव आहे. पण कुणी रचलं? ज्याला 10 शिर होते, 10 मुंडके होते, त्याला दशानन म्हटलं जातं. तो कोण? कोण? हा, रावण. बरोबर, रावण. त्याने काय केलं? शिवतांडव लिहिलं. ऐका, जगामध्ये महादेवाचे लाखो करोड भक्त आहेत, पण स्वतःच शिरच अर्पण करणारा एकच भक्त झाला, तो म्हणजे रावण. भले तो शत्रू असू द्या, भले तो राक्षस असू द्या, पण तरी सुद्धा त्याच्यासारखी भक्ती कुणी केली? म्हणजे मी त्याच्यासारखं बना अशी म्हणत नाही, पण त्याच्यासारखी भक्ती कुणी केली नाही का? कुणीच नाही. म्हणून शिवतांडव. म्हणून आज नृत्य करतात. नृत्य करत असताना महादेवांचा, आता महादेवांना नाथ म्हटलं जातं, पण कशाचा नाथ म्हटलं जातं? भूताचा नाथ. खवळले इकडे. कशाचा नाथ म्हटलं जातं? भूतांचा नाथ म्हटलं जातं. म्हणून आजच्या दिवशी भूतांचं वारं लागणं जरा जास्त शक्यता असते. म्हणून कीर्तनानं घरी जाताना, वड्या कुड्यातनं जाताना जपून राहा. चिंचचा खाली उभा राहताना जपून उभा राहा. कारण आजकाल भूतांवरचा ताबा आजच्या दिवशी महादेवांचा सुटतो, मग भूत वेडवणी करतात. भूत वेडवणी करतात. एखादा दिसला चांगला गुणी की लाग त्याच्या माग. म्हणून बघा, एखादं पाटकोळे बिटकोळे घेऊन आला काय लय अवघड होईल. भूतावरचा ताबा सुटतो. पण ऐका, तो ताबा सुद्धा आपल्याला नष्ट करता येतो जर आपण आजच्या दिवशी आपल्या महादेवांचं भजन केलं तर, त्यांचं नामचिंतन केलं तर. म्हणून त्यांचं भजन. अहो, मग आजच्या दिवशी तुम्ही पाप जरी करायला गेला तरी महादेव तुमच्याकडनं पुण्यच करून घेतात. शिकारी शिकार करण्याकरता गेला, आता तो त्याचं काम शिकारी करणे, शिकाऱ्यावर त्याचं पोट भरतं,
फार मोठी कथा आहे, थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. शिकार करण्याकरता गेला. शिकार करण्याकरता गेल्यानंतर असं आपल्याला शिकार सापडायची नाही म्हणून तो व्यक्ती झाडावरती चढून उभा राहिला. आता झाडावरती चढल्यानंतर त्याला शिकारच दिसेना. का दिसेना? झाडाच्या फांद्या अगदी दाट होत्या आणि त्या फांद्यांमुळे त्याला दिसेना पानं. मग त्याने काय केलं, एक एक पानं तोडून खाली टाकायचं काम केलं. पण खाली टाकायचं काम केलं, जागा करण्याचं काम केलं की आपल्याला दिसावं, पुढं दिसावं, शिकार दिसावं. याच्याकरता एक एक पान तोडून टाकायला चालू केलं. पण झालं असं, एक एक पान तोडत असताना त्याला जोराची भूक लागली. सकाळपासून शिकारी यावी, शिकार भेटावी आणि या शिकारीच्या नादामध्ये सकाळपासून उपाशी आहे, शिकारच भेटेना. आतुरतेने शिकारीची वाट पाहतोय. आता मात्र फार वेळ झाला तरी एक एक पान तोडून खाली टाकायचं काम त्याचं चालू आहे. आणि तेवढं असताना पहा, एक एक पान तोडून खाली टाकायचं काम चालू असताना झालं असं की तिथं एक हरिण आलं. काय आलं? हरिण आलं. हरिण आल्यानंतर हरिण आल्याबरोबर त्याने हरणाला बाण मारायला जावा, तेवढ्यात हरणाची नजर कुठं जावी? पाणी पित होतं हरण. हरणाची नजर जावी झाडामध्ये त्या लपलेल्या माणसाकडं आणि त्याने लांबूनच पाहावं. ऐका, हरणाला कधी कोणी बोलताना पाहिलंय का? नाही गड्या. पण ते हरण सुद्धा बोलायला लागलं आणि त्या हरणाने म्हणा, ओ दादा मला मारू नका म्हणे, मला मारू नका म्हणे. का? माझं पोट भरण्याकरता मला तर तुला मारावं लागेल म्हणे. दादा मला मारायचं, तुम्हाला मारा, पण मी सकाळपासून माझी पिल्लं घरी सोडून आले. आता मी घरी जाते, माझ्या पिल्लांना चांगलं दूध वगैरे पाजते, त्यांना शांत झोपी घालते, मग येते. त्या माणसाला सुद्धा प्रश्न पडला, शिकाऱ्याला सुद्धा प्रश्न पडला. काय? हरणाने बोलावं आणि हरणाने म्हणावं काय? मी घरी जाते आणि काय करते म्हणे, तर पिल्लं झोपून येते. आता बघा, ज्याच्या देवाच्या मनात आल्यावर देव काही करेल. हरणाला बोलवायला लावेल, नाहीतर माणसाला, नाहीतर काही कोणालाही बोलवायला. बघा, कलियुग आहे, या कलियुगामध्ये काही घडू शकतं. आता व्हिडिओ फोनचे नादी जरा दिसतात, फोनवर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कुत्रे सुद्धा आरतीमध्ये बसून अशा टाळ्या वाजवतात, तुम्ही पाहिलं असेल. कारण कलियुग आले, कलियुगामध्ये न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. एवढंच काय, मांजर सुद्धा बोलतं, मांजर सुद्धा बोलायला लागले कलियुगामध्ये. अहो मध्ये ते फोनवरती मांजर येत नव्हतं, एक काळं कुळकुळीत मांजर, उघड डोळं वाकडं करायचं, त्याला कोणी काय बोललं तेवढं हा, म्हणजे मांजर सुद्धा बोलायला लागलं. बरं, म्हणून कलियुग आहे, काय होईल कसं होईल सांगता येत नाही. आता पहा, मग हरिण मध्ये मला घरी जाऊ द्या. तो म्हणे तुझा विश्वास ठेव कसा? नाही हो दादा, मी खरं सांगते, मी परत नाही आली ना, माझ्या घरचा पत्ता देते, मला तुम्ही तिथं येऊन मारा, मला जाऊ द्या. सोडून दिलं आणि परत आहे असं जागेवरती बसला. बसल्यानंतर अजून थोड्या वेळाने एक हरण पाणी पिण्याकरता आली. पाणी पिण्याकरता आल्यानंतर पाहिलं तर ती हरिण असा बाण मारायला गेला. त्याही हरणीने पाहिलं आणि तिने म्हणावं, दादा मला सोडून द्या गड्या, मला सोडून द्या. का म्हणे मी गरोदर आहे. अहो माझा नाही, पण माझ्या लेकराचा विचार करा. मी आता घरी जाते, माझ्या प्रसूती करते, माझ्या लेकराला जन्म देते, परत येते, मग तुम्हाला मला मारायचं असेल तर बिनधास्त मारा म्हणे. मग ठीक आहे म्हणे. अरे प्राणी आपल्याशी बोलायला लागले, त्याला कळेन असं झालं कसं. ठीक आहे म्हणे. हरिण पण ती निघून गेली. नंतर एक हरिण आल्यानंतर आता दुसरं हरिण आलं, पण ते हरिण आल्यानंतर त्याने बाण मारायला चालू केलं. त्या हरणाला मारत असत त्याने म्हणावं, दादा मला मारायचं असेल तर बिनधास्त मार गड्या, पण माझे बायका पोरं माझी वाट बघताय, मी घरी जातो, सगळ्याची भेट घेतो, सगळ्याला निरोप देतो, पण काय करतो, तुझ्यापाशी येतो गड्या, पण मला जाऊ दे. त्याने प्रत्येकाला जाऊ दिलं, त्याने कुणाला अडवलं नाही. तिघाच्या तिघा परत गेल्यानंतर आता घरी गेल्यानंतर झालं असं, हे सगळे एकाच परिवारातले होते, हे सगळे एकाच परिवारातले होते. आता त्या पहिल्या हरणीने पिल्ल जवळ घेतली, पिलांना कवटाळलं आणि पिलांना सांगितलं, पोरा हो, मी कुठं जरी गेले का नाही तर तुम्ही काळजी करायची नाही गड्या, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, काय करायचं स्वतः करायचं गड्या, जगावर अवलंबून राहायचं नाही. आणि हे जंगल आहे, इथं आपली शिकार करणार, आपल्यासारखे हरणाची शिकार करणारे लय लांडगे, लय कोल्हे, लय वाघ भेटतील, फक्त त्यांच्यापासून जपून राहायचं. आणि हे फक्त हरणांसाठी सांगणं नव्हतं बरं, ज्याला कळलं त्याला कळलं, बाकी मला लय बोलायचं नाही. कारण आजकाल प्राण्यांपेक्षा जास्त माणसाचीच भीती वाढलेली आहे. कारण प्राणी एक वेळ दगा देणार नाही, पण माणूस 100% धोका, 100% धोका. तुम्हाला इकडे चांगला अनुभव दिसतोय,
ते पण देणारच म्हणते, देणार. कारण माणसाची गॅरंटी देता येत नाही का? या कलियुगातली प्राणी निस्वार्थी झाली, पण माणूस मात्र कसा झाला? स्वार्थी झाला. स्वार्थी, स्वार्थापोटी प्रत्येक गोष्ट करायला लागला. स्वार्थ असेल तर करणार, स्वार्थ असेल तर करणार. मी सांगते पाकिटाचा स्वार्थ आहे, तुम्ही ऐकताय. कशाचा स्वार्थ आहे? कशाचा स्वार्थ आहे? अहो स्वार्थ आहे का नाही? आहे. नाही म्हणू नका. कीर्तन झाल्यानंतर प्रसादाचा तरी स्वार्थ आहे का नाही? त्याचा नसला तर मध्ये मध्ये चहा प्यायचा तरी आहे का नाही? स्वार्थ. बरं, सगळी माणसं कशी आहेत? स्वार्थी आहेत गड्या. इथं निस्वार्थ कोण असेल तर बाकीचे आता झालेले. मग म्हणे पिल्लानो फक्त स्वतः पायावर उभा राहा. पिल्लांची भेट घेतली. आई खरं सांग गड्या कुठं चालली? पिल्लांनी म्हणावं कुठं चालली? मग खरं खरं सांगावं. पण ती म्हणे तुम्ही आतमध्ये राहा, मला जाऊ द्या. पिल्लई पुढे हरीण चालते, मागं पिल्ल, पुढे आली हरीण, मागं पिल्ल. आता बघता बघता तिथपर्यंत यायला लागले. त्याही दुसऱ्या हरिणींनी पिल्लाला जन्म दिला, पिल्लाला सोडलं. तीही त्याच तळ्याच्या दिशेने चालली. नंतर तो जो हरिण होता त्याने सगळ्या परिवाराची भेट घेतली. तोही चालला आणि मिळून मिसळून सगळे एका जागी आले. एका जागी आल्यानंतर त्या शिकाऱ्याने विचार केला ही येतात का नाही येतात, पण सगळे समोर पाहिली. अरे म्हणे खरंच आली. पण आता पहिली हरण सुद्धा आली होती, दुसरी पण आली होती आणि तो मोठा हरण सुद्धा आला होता. मग आता हरणी आलेली होती, हरण आलेलं होतं, हे सगळं पाहिलं. विचार केला आता मारायचं कुणाला? तो म्हणला जाऊ द्या, महिनाभराचं भोजनच तयार झालं आपलं. म्हणून आता त्यांनी विचार केला की एवढे सगळे हे करायचे. मग आता मात्र पहा, जो त्या सगळ्या परिवाराचा मेन होता तो म्हणायचा या सगळ्याला सोडून द्या, तुम्ही मला मारा. या सगळ्याला सोडून द्या, तुम्ही मला मारा. दुसरी हरीण म्हणायची नाही 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 नाही, माझ्या परिवाराला, माझ्या लेकराला सोडून द्या, मला मारा. ती लेकरं म्हणायला लागली, एवढी एवढी हरणीची पिल्लं होती, ती म्हणायला लागली आमच्या आईबाबांना सोडून द्या, आम्हाला मारा. आमच्या आई बापाला सोडून द्या, आम्हाला मारा. दुसरी आत्ताच पिल्लाला जन्म देऊन आलेली हरीण ती म्हणे या सगळ्याला सोडून द्या, मी माझ्या पिल्लाला जन्म दिला, त्याला अजून माहित नाही मी त्याची आई आहे, ही त्याची आई म्हणून सांभाळ करेल, वाटलंच तर तुम्ही मला मारा. सगळे मला मारा मला मारा म्हणून त्याचे. आता याला प्रश्न पडला, मारू तर मारू कुणाला? मारू कुणाला? हा चल बेचल व्हायला लागला. ऐका, आणि हा बाण मारणार, हा बाण मारणार तेवढ्यात हा सगळा प्रसंग चालू होता. ते सगळे हरीण रडायला लागले, आम्हाला मारा, ह्यांना सोडा, आम्हाला मारा, ह्यांना सोडा. निस्वार्थ भावनेने. याला पण वाईट वाटायला लागलं, अरे 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 म्हणे यांना मारायला वाईट वाटायला लागलं त्याला पण. ऐका, हा सगळा प्रसंग चालू असतानाच झालं असं. तिथे हे सगळं चालू होतं. पण या सगळ्यांना दर्शन देण्याकरता, या सगळ्यांना भेटण्याकरता कोण आलं माहितीये का? कोण आलं तर कैलासपतींचे सगळे जे असणारे गण होते, ज्याला महादेवांचे जे गण होते ते सगळे तिथं आले. आणि आल्यानंतर कैलासातनं आले. अरे म्हणे बास करा, भांडू नका, आम्ही तुमच्या उद्धाराकरता आले, तुमच्याकरता आलोय. त्यांना कळे नेमकं असं कशा करता. तर म्हणे त्या पहिल्यांदा शिकाऱ्याला सांगावं काय म्हणे की आम्ही पहिल्यांदा तुमचा उद्धार करण्याकरता आलोय, तुम्हाला शिकार करायची काही गरज नाही. कैलासपती महादेवांना तुम्हाला स्वतः कैलासात बोलवलेले. का म्हणे मी काय केलं? अहो मी तर शिकार करतो, मी तर प्राणी मारतो, माझ्यासारखा अपराधी कोणी नाही, माझ्यासारखा पापी कोणी नाही. महादेवाने मला स्वर्गात, महादेवाने मला कैलासात बोलवावं. का म्हणे एवढं कुठं पुण्य केलं? म्हणे तुम्हाला माहित नाही आज काय आहे? आज आहे महाशिवरात्र. आज काय आहे? महाशिवरात्र. आणि आज तुम्ही काय केलं? काय केलं म्हणजे? अहो मी तर शिकार करायला आलो. नाही गड्या, ऐका, बघा जरा तिकडं, तुम्ही ज्या झाडावर बसला होता ते झाड कशाचं होतं? बेलाचं होतं. कशाचं होतं? बेलाचं होतं. म्हणजे ते झाड बेलाचं होतं. मग बेलाचं झाड होतं, नुसतं बेलाचं नाही, जरा तुम्ही खाली टाकलेली पानं बाजूला सारा. पानं तिथली बाजूला सारली तर त्या पानाखाली जुनं महादेवाचं पिंड होती गड्या, जुनी, अगदी जुनी. पण ती अगदी कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाही केलं म्हणून धूळ खात पडलेली होती. पण त्याच दिवशी त्याच्याकडनं झालं असं, फार व्याकुळ झालेला होता आणि त्याच्यामुळे त्याने पानं तोडून तोडून टाकून गेली. पाण्यावरचे दबबिंदू त्याच्यावरती पडून ती मूर्ती स्वच्छ झाली आणि मूर्तींवरती बेलाचा अभिषेक झाला. हो, बेलाचं काय झालं? अर्पण झालं ना त्याच्याकडनं. आणि त्याने एक नाही, दोन नाही, 11 नाही, 108 नाही, हजारो, लाखो, करोडो बेलाचा वर्षाव त्याच्यावरती केला. जागा करायची होती म्हणून धर पान की टाक खाली, 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 असं करत करत मोठा ढिगारा त्याने लावला होता तिथं पानांचा. मग विचार करा, एवढी पानं वाढली. आजपर्यंत एवढी माणसं बघितली, पण दुसऱ्याच्या दारातनं कुठं बेल तोडून आणता म्हणून 2च बेल होते. लय वाद
नाही, पण तुम्ही एवढी सेवा केली, बेल एवढा व्हायला, आणि महत्वाचं म्हणजे शिवरात्र आहे, आणि या शिवरात्रीला जेव्हापासून शिवरात्री चालू झाली तेव्हापासून तुम्ही बिना अन्न पाण्याचं आहात. म्हणजे तुमच्याकडनं काय घडली? शिवरात्र घडली, बिना अन्न पाण्याची शिवरात्र, कडक शिवरात्र घडली. आपली कसली असते? खाऊन पिऊन सुखी. काय ती शिवरात्र काय? उगा मी खाण्यापिण्यावर येत नाही बरं का. आता कीर्तन झाल्यावर मला पण जेवायचं नाही, तर परत कीर्तना बसल्या तुम्ही म्हणता लय मागाशी म्हणत होती पोरगी काय आता खाण्यापिण्या ही कशी काय खायला बसले. तिला आजकाल खाण्यावरती झालेलं आहे, कडक मध्ये झाली, म्हणून आम्ही तुम्हाला नेण्याकरता आलोय. त्यालाही एवढं समाधान वाटलं, आज जन्माला आलेला जो सार्थक झाला, पण त्याने पाया पडावं. म्हणे एवढं सात्विक परिवार मी आजपर्यंत पाहिलं नाही. माझा उद्धार करायचा असेल तर माझ्यासोबत या परिवाराला सुद्धा तुम्हाला न्यावं लागेल. म्हणून उद्धार झाला त्याचा सुद्धा, आणि त्या प्राण्यांचा सुद्धा उद्धार झाला. महाशिवरात्रीचं महात्म्य. आता त्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. तो शिकारीच का बनला, ते बाकीचे हरण का झाले, ते बोलायला का लागले, आणि याच्याच हातून त्यांचा मृत्यू का होता, तर गेल्या जन्मातलं घटित होतं. ते सगळे जे हरण होते ना, हरण, त्यांचा नवरा, त्यांच्या त्या बायका, ते लेकरं, ते गेल्या जन्मात ते सगळे राक्षस होते, राक्षस. आणि हा जो शिकारी होता तो गेल्या जन्मातला राजा होता, राजा. पण या राक्षसानं याला गेल्या जन्मामध्ये त्रास देऊन मारलं होतं. म्हणून आता याच्याकडे ते विधी लिखित होतं, पण नेमकं शिवरात्रीच्या दिवशी याच्याकडनं पुण्य घडलं. म्हणून सगळ्याला न मारता काय घडलं, तर कैलास घडलं गड्या. म्हणून हे शिवरात्रीचं महात्म्य आहे. म्हणून तुमच्या आमच्याकडनं सुद्धा आज शिवरात्रीच्या दिवशी फार पुण्य व्हावं आणि महादेवांची कृपा व्हावी. म्हणून हे आज तुम्ही आम्ही सगळे आपल्या बाळूमामा समोर आहोत. खरं सांगू, बाळूमामा समोर आहोत, याला सुद्धा बाळूमामाची कृपा आहे. कारण करता करविता कोण असतात? बाळूमामा असतात. कारण तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आबळे, आणि आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, विश्व चालवणारे बाळूमामा आहे. म्हणून बाळूमामांची इच्छा होती की तुम्हा आम्हाला जे पुण्य इतरत्र जाऊन भेटणार नाही, नव्हे कैलासातलं सुख काय, कैलासातलं पुण्य काय, हे जाग्यावर आपल्या बाळूमामाच्या मंदिरात भेटावं. म्हणून बाळूमामांनी आपल्या लेंगरे परिवाराच्या रूपानंच तुम्हा आम्हाला इथं बोलवलेलं आहे. हो, तुम्ही याचं सोनं करा, जास्तीत जास्त नाव घ्या, देवाचं कल्याण होईल. म्हणून सर्वांना जोरदार गणगणे बाळूमामाच्या नावानं. आपल्या इथल्या संत बाळूमामा मंदिराचे असणारे संतोष बाबा लेंगरे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या मिळालेला आहे. आणि या ठिकाणी सुंदर असे श्रीवाले दादा आधी कोण असणारे सर्व मंडळी. आणि मी जाता जाता एक सांगेन, महाशिवरात्रीच्या पर्वावरती ही नाव राहील, कीर्ती राहील. नवे आपल्याकडनं काही ना काही लोक आदर्श घेतील, ही लेकरं आदर्श घेतील असं वागा, म्हणून असं राहा. कारण की आपण या लेकराचं भवितव्य घडवणार आहोत, आणि म्हणून आपण जे कराल ते हे करणार आहे. म्हणून जाता जाता माझं सांगणं, व्यसन करा, सोडा, हा असं म्हणा. व्यसन म्हणल्यानंतर ते अशी बघायला लागले. व्यसन सोडा, करू नका गड्या, व्यसन फार घातक झालं. एवढीशी लेकरं सांग का लेकरं, तुम्ही म्हणता महाराज आम्ही व्यसन नाही करत. व्यसन करायला ते डायरेक्ट चालू होत नसतं, हळू पहिल्यांदा सुपारी, मग पुड्या, नाही पान म्हणलं कोणतरी आहे ना, पहिल्यांदा सुपारी, नंतर पुड्या, नंतर मावा, मला नाही माहित गाड्या, मावा, गोवा, गुटखा, मग तंबाखू, मग हळूहळू आतर. मला वाटलं बिडी म्हणाय, बिड्याच म्हणतोय डायरेक्ट. हळूहळू बिड्या, आणि बिड्या झाल्या की मग हळूहळू दारू.
आलं दारूकडे शेवटी तिथंच यावं लागतं. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. व्यसन करू नका. छोट्याच गोष्टीपासून सुरुवात होते, पण सुरुवात भयंकर होते गड्या. मग मात्र त्याच्यातनं बाहेर निघू शकत नाही. म्हणून कोणतंही व्यसन करू नका. मी फक्त इकडेच बोलते असं नाही, मला तुम्हाला सुद्धा सांगायचंय मावशा हो. मित्री लावू मावशी कशी तोंड लोक दिले. माझं वैयक्तिक चाललंय. तुम्हाला काय करायचं ना बाहेर करायचं, इथं चालायचं. कारण कीर्तनाची जागा आहे ना. आपण म्हणतो जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणून इथं अजिबात कुणी खाऊन पिऊन यायचं असं तुम्ही फलकच लावा बरं का काका. फलकच लावा की या मंदिराच्या इथं बाळूमामा वास करतात. इथं कुणीही काही खाऊन पिऊन यायचं काय असेल ते बाहेर. तिकडं पलीकड इकडं यायचं नाही. आणि चुकून जर माझ्या कीर्तनात कुणी खाऊन पिऊन बसलं असेल ना, तुम्हाला सांग नाही माझं खाल्लं असेल तर इथं थुकायचं. साध्या सोप्या माझ्या भाषेत सांग का, तुम्ही वाटलंच तर गिळा पण थुकायचं. पुढचं बोलू का, गिळा वाटलंच तर मरा थुकायचं. तुम्हाला सुद्धा सांगणार तुम्ही गिळा पण थुकायचं नाही. ही पवित्र जागा आहे. इथं अजिबात कसलीही घाण करू नका. चांगले संस्कार द्या. व्यसन एवढे घातक झाले ना. आमच्या इकडे आता 10वीचा पेपर चालू आहे. पोरगा पहिला नंबर काढत होता शाळेमध्ये, पहिला नंबर. पण नवल म्हणजे त्याला पुड्याचा नाद कधीपासून लागला कोणास ठाऊक. एक दिवशी बाप घरातनं बाहेर पडत असताना तो असा पुड्या खात होता. पुड्या कसल्या पुड्या असतात मला माहित नाही. ते कसल्या पुड्या मिक्स फिक्स ते पुड्या खात असताना पुडी तोंडात टाकायला बापाने त्याच्याकडे पाहायला गाठ पडली. बाप पाहून घराच्या बाहेर गेला. फक्त बापानं डोळं वाटारून पाहिलं. पुढचं काही बाप बोला ना. बाप निघून गेला. पोराच्या लक्षात आलं बापानं पाहिलंय. घरामध्ये बाप परत आल्यानंतर बाप पट्ट्याने मरस्तोर मारेल गड्या. आपलं काही खरं नाही. त्याला कळेना काय करावं. एवढा घाबरला की त्यानं बापाला कळलं आपलं काही खरं नाही. त्या भीतीपोटी घरामध्ये गेला आणि गळफास लावून आत्महत्या केली. आता 10वीचा विद्यार्थी होता, पहिला नंबर होता. आता सांगा त्याचा जीव पुन्हा येईल का? असल्या हजारो लाखो पुड्या परत घेऊ शकतो. जीव पुन्हा आणू शकतो का? नाही आणू शकत. म्हणून जर बापाची एवढी भीती होती, नव्हतं ना करायचं व्यसन. पण हे आपलं आयुष्य गेलं तरी आपल्याला कळत नाही. म्हणून फार अवघड आहे. म्हणून सुरुवात आपण करा बरं का बाबा. सुरुवात आपण करा. जर आपणच तंबाखू मळायला चालू केलं, लेकरू काय करणार आहे? तेच करणार आहे. जर तुम्हाला खाऊ वाटली ना तर बाजूला अंधारात जाऊन खा. लेकरासमोर काय करू? ते लेकरू तुमचाच आदर्श घेणार आहे. आता एवढं कीर्तना सांगितलं का नाही मिशीवाले बाबा, एवढं कीर्तना सांगितलं का नाही तरी सुद्धा ऐकायचं म्हणून ऐकणार. कीर्तन झालं की दोघ जण एका जागी बसणार आणि काढणार पुढ्या लगेच. होय रे काय पोरीनं कीर्तन सांगितलं, काय पोरगी व्यसनावरती बोलली, आहा काय भारी बोलली. होय रे चांगलं बोलली, पण आपल्याला काय करायचंय? ऐकायचं असतं. ते बोलत असतात का? पाकिट घेतलंय त्यांचं बोलायचं. आपण ऐकतोय तोपर्यंत ऐकायचं. बाकीचा विषय सोडून द्यायचा. कशाला सोडून द्यायचा म्हणताय का नाही? फार अवघड आहे. म्हणून माझं सांगणं व्यसन फार घातक आहे. म्हणून व्यसन करू नका, जीवनाचा नाश करू नका. व्यसनाने झालं काय? या व्यसनाने पडलं या देशाला पुढं बापाच्या खांद्यावर पोराचं म्हण, बापाच्या खांद्यावर पोराचं म्हण. म्हणून व्यसन करू नका. जाता जाता एक कोणत्याही व्यसनाला हात लावू नका. मुलांना चांगले संस्कार द्या, कारण ही लेकरं घडणं गरजेचं आहे. आज बाळूमामा का पुन्हा नाही? कारण आपण तसे संस्कार देत नाही. अहो बाळूमामाला ज्या क्षणाला कळलं संसारात सुख नाही, मामाने संसाराचा त्याग केला. जगाचे मामा होऊन जगाचा भार व्हायला. हो ही लेकरं आता अशी मामांसारखी लेकरं का जन्माला येत नाही? तो मामांचा जर विचार केला, या वयात मामा होते ना, या वयात मामा असताना मामा काटेरी झाडावरती झोपायचे. काटेरी झाडात येडे बाबीचं असे काटे गोळा करायचे, त्याचं आसन करायचे आणि त्याच्यावर झोपायचे. आणि आताच्या आमच्या लेकराला काटा बुडला तरी रडत येते, मम्मी काय नवून येतो तुमच्या गावात लेकरा. हो कीर्तनात आहे म्हणून तुम्ही मला असं भेटा नाही, या काय तिकीट टाकून
इकडे आपल्याला आसन घेत नव्हतं म्हणून अवघड आहे. म्हणून माझं सांगणं आहे, व्यसन करू नका, व्यसनाला स्पर्श करू नका. कारण व्यसनाने कसं झालंय, मामांसारखी माणसं पाहिली ना, अगोदरची माणसं दिप्पाडच्या दिप्पाड होती, पण आताची लेकरं व्यसनाने एवढी वायाला गेली, हे अशी झाली. इथं 2-4 जरा बरी आहे ती, बरे येते 2-4, पण बाकीचे माझं का सांगणार, दष्टपुष्ट व्हावं माणसाला, खाऊन पिऊन बघा आमचे पकवायचे खात्या पित्या घरचं राहिलं पाहिजे हो, चांगलं झालं पाहिजे. का माहितीये का चांगलं राहा, कारण की आपण जर चालायला लागलो, आपल्या बहिणीच्या पाठीमागे जर चालायला लागलो, तर आपल्या बहिणीकडे कुणी वाकडी नजर नाही टाकली पाहिजे. याचा करता जरा दष्टपुष्टपणा, खाऊन पिऊन जरा एवढं अवघड झालं. आणि व्यसनामुळं पोरांची बॉडी तर गेली जाऊ द्या, पण आताच्या पोरांचे आमच्या लग्न जमनात आहे. का हे पोरीच्या बापासमोर तंबाखू मळतच जात आहे. पोरीचा बाप म्हणतो कुणालाही पोरगी देर, पण याला देणार रात्रंदिवस पिचकाऱ्या मारत बसते, कशाला पोरगी द्यायची अशी म्हणणारे हे का नाही. आणि म्हणून उलट सांगा, मी बाकीच्या सारखी नाही, काय होतं याच्यापेक्षा त्याचा उपाय काय हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून सांगू, नाही कोणाची पोरगी भेटत ना, लय नादी कोणाचं लागायचं नाही, सरळ मामाच्या मागं लागायचं. मामाची दिली तर म्हणे एकच म्हणाय, झुक 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 आगन गाडी, डोरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया. त्यांना किती गडबड झाली या, पळती झाडे पाहूया. थांबा, तुमच्या गावाला जायची अजून वेळ आहे. हो, कुठं जायचं, कुठं, मामाच्या गावाला आहे का नाही. एवढीच मामाची दिली तर दिली. आता ते मागचं भर्ग एवढं हसतंय का, इथं मामालाच मामी भेटना. त्याची 35वी ओलांडली तरी ते मम्मीलाच म्हणताय आमच्या, होय ग बघ की तुझ्याकडे एखादी, मला कुठनं मागता. म्हणून फार अवघड आहे फार. अगोदर मामाच्या गावाला जायचा आनंद, आताही आनंद आहे, पण मामा बोलवत नाही. आता म्हणावं लागतं, मामा तुझा माझ्यावर भरोसा. गुड्डीला 15वी शिकवायचे, गुड्डी ग्रॅज्युएशन करायचे, मगच लग्न, नाही तर लग्न तोपर्यंत तू काही इकडे फिरकू सांगू लेकरा हो, नाराज हो ना गड्या, लगेच लेकराने तोंड पाडली, नाराज हो ना. नाही पोरगी भेटत ना, आपल्या या मामाच्या पाया पडून जायचं. या मामाच्या कृपेनं एखादी भेटली तर भेटली पार्वती, नाही भेटली तर आपला मारुती राय कुठं गेलं. पर्याय आहे का आपल्याला, काळजी करायची गरज आहे. व्यसनाला स्पर्श करू नका, व्यसन घातक आहे. आणि जाता जाता एक मायबापाची सेवा करा, जीवनात आपल्याला काहीच कमी पडणार नाही, आपल्या जीवनाचं सोनं होईल. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल असणारे संपूर्ण लेंगरे परिवार या ठिकाणी विशेष करून बाबांच्या मनापासून आभार. एवढी आपण सेवा करता, निष्ठेने सेवा करताय, आणि मंदिराचं संपन्न सांगतं की तिथं सेवा किती केली असेल. बाबांची इथली सेवा मंदिर दाखवून देतं. म्हणून या मंदिराकरता एवढं सुंदर मंदिराचं उभारणी इथं केलेलं आहे. एवढं सुंदर मामांचं, आदमापूरच्या मामांचं दर्शन आपल्याला गोपालपुरामध्ये करून दिल्याबद्दल त्यांच्याकरता जोरदार आदिपुर असणारे सर्व मंडळी, संपूर्ण टाळकरी, आमच्या छोट्याशा विनकऱ्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आमच्या असणारे मृदंगाचार्य त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. गायनाचार्य, शूटिंगवाले दादा, संपूर्ण मंडळी या ठिकाणी सगळ्याच्या मनापासून आभार. झालेली सेवा साधू संतांचरणी, बाळमामांचरणी, या ठिकाणी गुरुवरे बाबांचरणी, गुरुवरे माझ्या वडिलांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबाबांचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय Yeah.